नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आली गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज पंचायत समितीमध्ये आज झालेल्या सर्वसाधारण सभेच्या वेळी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नवीन सभागृहाला नाव देण्यावरून मिरज पंचायत समितीमध्ये वादंग निर्माण झाले। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या सदस्या संयोजिता कोळी यांनी नवीन सभागृहाला माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नाव देण्याचा ठराव मांडला। याला भाजपाचे सदस्य विनायक जाधव यांनी अनुमोदन दिले। त्यानंतर बीडीओ ज्ञानदेव मडके यांनी ठराव मंजूर केल्याचे जाहीर केले। मात्र भाजपा सदस्यांनी याला आक्षेप घेतला। नूतन इमारतीचे उद्घाटन करण्याअगोदर नाव देण्यात येऊ नये अशी भूमिका भाजपच्या राणी भोरे यांनी घेतली। तर नवीन सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्यावे अशी मागणी भाजपा सदस्य विनोद गायकवाड आणि भाजपाचे संदीप बंडगर यांनी केली। मात्र ठराव मंजूर झाल्यानंतर आक्षेप घेऊ नका अशी भूमिका भाजपाचे सदस्य विनायक जाधव यांनी घेतली। यावेळी महायुतीमधील सदस्यांच्या मध्ये एकमत दिसून आले नाही। सर्व पक्षीय सदस्यांच्या मध्ये यावेळी शाब्दिक चकमक उडाली। दरम्यान नावाला विरोध करणाऱ्या पंचायत समिती सदस्यांचा विरोध नोंद करण्यात आला असून पुढील मीटिंगमध्ये याबाबत निर्णय घेतला जाईल असे बीडीओ ज्ञानदेव मडके यांनी जाहीर केले। वसंतदादा पाटील आपल्या समितीचे नेतृत्व त्यांनी त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून केले। मला एक सूचित करायचं आहे सर्व सन्मान्य सदस्यांना, हे सभागृह छोटा आहे। महाराष्ट्रामध्ये 160 सब डिव्हिजन मंजूर होते सगळे महाराष्ट्रामध्ये आणि त्यातले कार्य त्याच्या पुढे दुसरी गोष्ट आणखी अशी की कर्मचारी जे आहेत ते पूर्वीप्रमाणे जे होते की शाहू महाराज शिवाजी महाराज यांची तैलचित्र लावण्यात यावी असेही घेऊन मध्ये जी आहे तर वाहन चालक आणि शिपाई हे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यासाठी त्यात नमूद केल्यावरती जी सोहळा होती ती कमी करून त्यात 11 आणलेली 11 व्यक्तिगत मांडा आहे का तुमची मागणी तुम्हाला कुणाच नाव स्पेसिफिक असेल तर ती मांडा नाव द्यायचं असं काय नाही मग तुम्ही काय ठरलं किंवा म्हणून काय तर ते कोण शेतकरी उचलून घेऊन जात आहेत आपल्या दैनंदिन सेवांच्या माध्यमातून ते करावं। बाकीच्या योजना तुमचे बंधारे आहेत काही दूर पण सगळ्यांचे एक सारखे छोटे फोटो आपल्याला या सभागृहात लावते। नाव देण्याबाबतचा जो ठराव आहे तो सभागृहामध्ये असे महान व्यक्तीचं नाव या सभागृहाला द्यावं अशी मागणी आमच्या सहकारी संयोजित कोळी या सभागृहामध्ये मिरज पंचायत समितीचे माजी सभापती आणि मिरजेचे माजी बाबा यशोदी म्हैसाळकर यांचा फोटो आपल्या जुन्या सभागृहामध्ये आहे। तसेच फोटो आपल्या जुन्या सभागृहामध्ये आहे तसेच या सभागृहामध्ये सुद्धा तसाच फोटो आपण लावावा। तुमचं मत आता असं आहे का बाबा उद्घाटन झाल्यावर नाव द्यावे ठीक आहे तसं करूया आपण नाव द्यायचं नाव नंतर देऊ नका नाका देऊ असं माझं काही मत नाही आहे पण उद्घाटनाशिवाय जर असं हे नाव साहेब उद्घाटन झाल्यावर बरोबर आहे पण उद्घाटनाशिवाय नामकरण करणं हे चुकीचं आहे। तो कॅन्सल करायचा असेल तुम्हाला मान्य नसेल तर पुढच्या मीटिंगला काय त्याच्यावर विषय घ्यायचा असेल तर बघू प्रोसिडिंग कायम करणे तुमचं काय मत आहे ते यांचं मत नोंदवून घ्या। त्यांचं याला विरोध आहे त्यांचा विरोध नाही म्हणजे हे नाव देऊ नका असं माझा विरोध नाही म्हणणं काय साहेब नाही हो त्यांचा विरोध नावाला नाही आहे। त्यांचं मत काय आहे की सभागृहाचं उद्घाटन झाल्यानंतर नाव द्या असं त्यांचं मत आहे। त्यामुळे तुम्ही समजून घ्या सगळ्यांना त्याने नावाला म्हणून केलं नाही उद्घाटन झाल्यानंतर नामकरण करा असं त्यांचं मत आहे। त्यामुळे तुम्ही ड्रायव्हर काय करू नका बरोबर।
अन्न औषध विभागाचे सचिव एक धडाडीचे या राज्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत आणि जवळजवळ 3.5 जिल्ह्यावर तालुके आहेत. परंतु त्या तालुक्यात तहसीलदार आहेत, प्रांताधिकारी आहेत, त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्याचे CEO आहेत. पण सगळ्या अख्खन महाराष्ट्रात एकच नाव माहीत आहे, कर्तव्यदक्ष अधिकारी, त्याचं नाव आहे आदरणीय तुकाराम मुंडे साहेब. आणि त्यांनी एवढं दूध भेसळीवर आता ज्या काय म्हणजे नसलेले पदार्थ असतील ह्या सगळ्या गोष्टीवर त्यांनी एवढी धडाकेबाज मोहीम चालू केल्या. तर त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वांमध्ये आपल्या मिरज पंचायती समितीच्या सभागृहामध्ये करावा अशी मी विनंती करतो. त्याला माझा अनुमोदन अभिनंदनाचा ठराव घ्या, त्यांचं कार्य चांगलं आहे. एक महापुरुषाचं नाव तुम्ही दिलं तर योग्य होईल सगळ्यांच्या विचारानं. म्हणजे प्रत्येकजण प्रत्येकाचा विचार मांडणार, ते प्रत्येकाचं सगळं आपल्या सभागृहात वेगळा विषय होणार. त्याच्यापेक्षा एक महापुरुषाचं नाव द्या. महापुरुषामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलं तर अतिउत्तम होईल असं माझं मत आहे. असं म्हणजे कसं प्रत्येकाला होणार, तुम्ही विचार करा ह्याच्यावर आणि निर्णय घ्या. शिवाजी महाराजांना कोणी नाही म्हणणार नाही, संभाजी महाराजांना कोणी नाही म्हणणार नाही. ते राष्ट्रपुरुष आहेत, आम्ही पण मान्यच करतोय. परंतु काय झालं, एकदा वसंतदादांचं तुम्ही सांगितलंय आणि परत तुम्ही कॅन्सल फायनल झाले ते काय झालं राजकारण न आणता एक महापुरुषाचं नाव द्या, छत्रपती संभाजी महाराजांचं. कुठेही त्यांचा उल्लेख नाहीये. संभाजी महाराजांचा कुठेही उल्लेख नाही. हा, त्यांचा कुठेही उल्लेख नाही. त्यांना त्याला काय अडचण आहे त्यांचं नाव? नाही, संभाजी महाराजांपेक्षा मग तुमच्या नेत्याचं नाव मोठं झालं काय? ते बरोबर आहे की इमारत नवीन आहे, इमारत त्या ठिकाणी असते तरी मान्य केलं असतात. बरं, ती इमारत डिमोलेशन झाली आहे का? अजून नाही झाली. ठराव झाल्याला कॅन्सल करणं म्हणजे त्या महापुरुषाचा पण अपमान आहे असं माझं मत आहे. नाही हे काम करा, मला काय रावसाहेब माझं मत ऐकून घ्या. 2 मिनिट साहेब ऐकून घ्या. मॅडम तुमचं मत आहे, एक मिनिट साहेब ऐकून घ्या. तुम्ही ज्यावेळी ठराव केला तुम्ही सदस्यांनी विचारले, ऐकून घ्या, तुम्ही सदस्यांनी सगळं विचारलं, तो ठराव मंजूर केला. 2-3 विषय त्यांनी मानला असता तरी अनुमोदन यांनी दिलं, त्यावेळेला तुम्ही कोणी काय बोलत नाही. हो, थांबा होतं. नाही, आम्हाला दुमत ते नाही. मग जो ज्यावेळी ठराव मंजूर झाला, ठराव मंजूर झाल्यानंतर तो कॅन्सल करून परत दुसरा ठराव करतो. हो संदीप भाऊ, मगाशी संदीप भाऊ याच्या अगोदर बोलला असता, त्या संदर्भात चर्चा झाली. उद्घाटन झालं नाही आणि माझं मी वैयक्तिक मत मानलंय, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यावं हे माझं वैयक्तिक मत मानलंय. ह्यांना अधोमध काय निर्णय गरज नाही. आपापसात ये नको. एकदा आपण ठराव केलाय, ठराव करायच्या अगोदर जर आपण बोललो असतो तरी काय अडचण नाही. आपण चर्चा करूया आणि विनाकारण त्या विषयावरती आपण वाद करायचा. ज्या वेळेला साहेब उद्घाटन झाल्यानंतर नामकरण करणार आहे त्यावेळेला जे ठराव झालाय त्या ठरावाला पुढच्या मिटिंगला आपण हे करून घेऊन करतो. त्या विषयावरती वाद नको वाद. ठीक, पुढे नाव दिलं असतं त्याचं. एकाच पुरुषाचं नाव मग 2-2 ठिकाणी चालेल काय? काय झाले साहेब सांगा, आम्हाला संभाजी महाराज शिवाजी महाराज पण आस्था प्रत्येकाला आहे. हा आहे, पण असून दे की मग. मला काय सांगा, पहिला विषय वसंतदादाचा तुम्ही काढला, ते नाव कॅन्सल करणार. नाही साहेब ऐकून घ्या. 2 मिनिटं मॅडम, 2 मिनिटं ऐका. माझं काय मत आहे, वसंतराव दादांचा ठराव घ्यायचा असं सगळ्यांनी तुम्ही सांगितलं. ठराव कुणीच विरोध केला, ठराव सर्वांनी मध्ये तुम्ही साहेब बोला की मंजूर.
आणि परत तो ठराव कॅन्सल करायचा. ऐकून घेत आहे, तो ठराव कॅन्सल करून परत शिवाजी महाराज देणार. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवतच आहे आणि त्यांच्यामध्ये काय बाहेर अजून तुमचं बोलणं होतं पण त्यासाठी लगेच बोलणं चालू केलं का नाही सांगा. आम्हाला बोलायला वेळ दिला असता तुम्ही. त्यांचं झालं बोलणं सर्वांमध्ये घे. या सभागृहामध्ये मिरज पंचायत समितीचे माजी सभापती आणि मिरजेचे माजी आमदार माननीय मोहनबाबा यशिंदे म्हैसाळकर यांचा फोटो आपल्या जुन्या सभागृहामध्ये आहे, तसेच या सभागृहामध्येही लावावा. आणि दुसरं म्हणजे आपले लोकनेते राजारामबापू पाटील यांचाही फोटो आपल्या जुन्या सभागृहामध्ये आहे, तसेच या सभागृहामध्ये सुद्धा तसाच फोटो आपण लावावा असा ठराव मी मांडते. मला एक सूचित करायचं, मागच्या सावळीच्या याच्यावर तर तुम्हाला सांगतो, काम पूर्ण झालं नसताना त्यांनी सह्या केल्या अधिकारी. ती अधिकारी कोण आहे ती बोलवा मीटिंगला केलं. सर्वांमध्ये घे. या सभागृहामध्ये मिरज पंचायत समितीचे माजी सभापती आणि मिरजेचे माजी आमदार माननीय मोहनबाबा यशिंदे म्हैसाळकर यांचा फोटो आपल्या जुन्या सभागृहामध्ये आहे, तसेच या सभागृहामध्येही लावावा. आणि दुसरं म्हणजे आपले लोकनेते राजारामबापू पाटील यांचाही फोटो आपल्या जुन्या सभागृहामध्ये आहे, तसेच या सभागृहामध्ये सुद्धा तसाच फोटो आपण लावावा असा ठराव मी मांडते. मला एक